तुमच्या पण मनाची इस्कुटवाडी आणि डोक्याचा भुगा झाला असेल तर एक दिवस कोकणातल्या ह्या ठिकाणी वेळ काढून या डोक्याचा ताप आणि मनावरचा ताण दोन्ही विसरशील आणि तुम्ही किती पण मोठा असू दे बारक्या पोरागत वागशील. काय हे किती सुंदर आहे सगळं, निसर्ग बघ किती छान आहे, मन कसं रमण्यासारखं आहे. चिमणी कुठं आहे? चिमणी नव्ह, पण मी कुठे गेलतो ते तुम्हाला लगेच सांगतो. वेंगुर्ल्यामध्ये खवणे बीच आहे, ज्या बीचला खवणे कायाकिंग म्हणून आहे, ह्या रोहन दादाचा. मला लय जणांनी ह्यांचंच नाव सांगितलं, त्यामुळे आम्ही इकडेच गेलो. समोर दिसणारी खवणे मधली खाडी आहे जिथे शांतता आणि फक्त निकळ पाणी आहे. ह्यातनच मी आज एकदम मनसोक्त कायाकिंग करायला जाणार. जसं जसं आतमध्ये जाईल तसं तसं निसर्गाचा देखणापणा तुम्हाला दिसायला चालू. एखादा स्पॉट असा येईल की तुम्हाला वाटेल ऑस्ट्रेलियाच्या जंगलात आलो का काय, पण जसं जसं बाहेर पडशील तसं तुम्हाला नक्कीच वाटेल आईला कोकणाच्या स्वर्गातच आहे. सुरुवातीला आम्हाला काय कायाकिंग करायला जमत नव्हतं, पण जसं जसं जमायला लागलं तसं पाण्याच्या बाहेर काय येऊ वाटेना. बारका असताना होडी होडी खेळत होतो ती बी पावसात, पण आज अनुभवायला मिळालं ती पण एकदम निसर्गाच्या सानिध्यात. वरीसभराच्या कामाच्या लोड मधनं कधी जरा मन मोकळं होण्यात रमत गेलो काय कळालंच नाही. आजच्या धावपळीच्या टायमात माणसाचं वय किती जरी असलं तर प्रत्येकाने हे नक्कीच ट्राय करायला पाहिजे. तुम्हाला सांगतो माझी काही पाण्याच्या बाहेर यायची इच्छा नव्हती, पण पोरांची गँग व्हायची संघ पाहिजे होती. मग अजून जरा मजा आल्यास मी नक्कीच परत इकडे जाणार आहे, पण तुम्ही इकडे वेळात वेळ काढून नक्की जावा. यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनला दिलाय आणि स्क्रीनवर पण दिलाय. फोन करून जावा, पण खवणे कायाकिंगलाच जावा.